नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विनोद सोनाळकर, शास्त्र ज्वारी संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. मी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपणास ज्वारीवरील खोडमाशी आणि तिचे व्यवस्थापन याची थोडक्यात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणास माहीतच आहे की ज्वारी हे एक विदर्भातील तसेच पूर्ण महाराष्ट्रभरातील एक महत्त्वाचं पीक आहे. ज्वारीच्या उत्पादन घटीसाठी अनेक कारणांचा एक प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये जैविक कारणं आणि अजैविक कारणं इत्यादी कारणांचा या उत्पादन घटीवर परिणाम होतो. जैविक कारणामध्ये किडीपासून होणारे नुकसान हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात या किडीपासून ज्वारी पिकास नुकसान संभवते. महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या किडींचा प्रादुर्भाव आपल्यास दिसून येतो. त्यामध्ये खोडमाशी, खोडकिडा आहे, मीजमाशी आहे, मावा आहे, लष्करी आळी आहे, काही वेळी कोळीचाही प्रादुर्भाव या पिकास होतो. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने दिसून येते. या सगळ्या किडीपैकी खोडमाशीमुळे होणारे नुकसान हे फार महत्त्वाचे आहे. आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक 7 दिवसाचं झाल्यापासून तर 1 महिन्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडमाशी ही एक घरातील माशीप्रमाणे असून ती घरातील माशीपेक्षा थोडीशी लहान, म्हणजे जवळपास 3 ते 5 मीटर लांब असते. या किडीचे समोरील पंख काळ्या रंगाचे आणि पारदर्शक असतात. मागील पंखाची जोडी ही एक विशिष्ट अवयवामध्ये रूपांतरित झालेली असते. या किडीची अंडी ही लंबोदकी पांढऱ्या रंगाची, काहीशा सिगारच्या आकाराची असून ती पानाच्या मागील बाजूस ही मादी घालते. या किडीची अळी ही एक पांढुरक्या किंवा फिक्कट पिवळी असून ती जवळपास 8 मिलीमीटरपर्यंत लांब असते आणि ती पोंग्यामध्ये शिरून पोंगात पोखरते. या किडीचे कोश हे एक कथ्या रंगाचे असून ते रोपट्याच्या बुडाशी कोशावस्थेत जातात. आणि या किडीची खोडमाशी ही जवळपास त्याच्यामध्ये कोशामधून 8 दिवसामध्ये बाहेर निघते. या किडीचा कालावधी जवळपास अंडी अवस्था ही 1 ते 2 दिवसाची असते. अळी अवस्था जवळपास 8 ते 10 दिवसाची असते. कोशावस्था ही 8 दिवसाची असते आणि प्रौढावस्था ही 1 ते 2 दिवसाची असते. अशा प्रकारे या किडीचा पूर्ण जीवनक्रम हा जवळपास 22 ते 23 दिवसामध्ये पूर्ण होतो आणि तिची दुसरी पिढी तयार होऊन परत ते पिकास नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव माहीत घडणं फार गरजेचं आहे. या किडीची मादी माशी पाण्याच्या खालील बाजूस अंडी घालते आणि ही अंडी 1 ते 2 दिवसात त्यातून अळी बाहेर आल्यानंतर ती अळी पोंग्यामध्ये शिरते आणि सुरुवातीला ती पोंगा पोखरते आणि पोंगा पोखरत असताना सुरुवातीला तो पोंगा सुकतो आणि काही काळानंतर वाळतो. काही 1-2 दिवसानंतर परत पूर्ण पोंगा मरून जातो आणि यालाच आपण मर म्हणतो किंवा मूर लागणे असे म्हणतो. तर अशा प्रकारचे नुकसान या किडीपासून संभवते. आणि हे मेलेले रोप आहेत किंवा मूर लागलेले झाडं आहेत, त्या अशा झाडाशी त्या झाडाच्या बुडापासून फुटे फुटायला चालू होतात आणि हे फुटेसुद्धा या किडीस बळी पडतात. आणि या फुट्यावरही या किडीची मादी माशी अंडी घालते आणि त्याचा प्रादुर्भाव परत त्या फुट्यांना आपण होतो. अशा प्रकारे या किडीपासून शेतातील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटते आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा ज्वारीच्या धान्यावर आणि तसेच चाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून जर आपण सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली तर या किडीचं नियंत्रण आपल्याला बऱ्यापैकी करता येते. सुरुवातीला आपण पेरणी फार लवकर आटपावी, म्हणजे जे काही शिफारस केलेली वेळ आहे विद्यापीठाने त्यानुसार खरीपातील पेरणी जवळपास 7 जुलैपर्यंत आटपवावी आणि रब्बी पेरणी करायची असल्यास ती जवळपास 15 ऑक्टोबरपर्यंत संपवावी, जेणेकरून या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमीत कमी ठेवता येईल. झाडं मेल्यानंतर जे मरगस्त झाडे काढून त्यांचा नायनाट करावा अळी सगळ्यात किंवा त्याच्या जे अवस्था आहेत त्या अवस्थेसाठी जर नायनाट केला तर पुढे त्या किडीच्या प्रादुर्भावाचा ब्रेक आपल्याला मिळू शकतो. दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. हे किडीज बीज प्रक्रिया करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड 48% FS नावाचं कीटकनाशक आपण जर 12 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे जर बीज प्रक्रिया जर केली आणि जर ती बीज प्रक्रिया केलेली बियाणे जर पेरलं तर या किडीपासून 18 ते 20 दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल. तसंच
थायमेथोक्झाम 30% FS हे कीटकनाशक 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे जर बियाण्याची बीज प्रक्रिया जर केली तर या किडीपासूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान टाळता येईल. तसेच पेरणीच्या वेळेस आपण कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 33.33 किलो प्रति हेक्टर जर पेरणीच्या वेळेस दिलं तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणात रोखता येतो. जर प्रादुर्भाव 10% पेक्षा जर दिसून आला जास्त म्हणजे मरगस्त झाडे शेतामध्ये तर अशा वेळेस आपण पीक उगवणीनंतर जवळपास 7व्या दिवशी क्लोरपायरिफॉस 25% प्रवाही 20 मिली किंवा ऑक्सिडेमेटल मिथिल 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी जर केली तर या किडीचे नियंत्रण आपल्याला आटोक्यात ठेवता येईल. गरज भासल्यास परत ही फवारणी आपण 10 दिवसाच्या अंतराने परत जर केली तर निश्चितच त्याचा आपल्या किडीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करता येईल. अशा प्रकारे या किडीचं जर नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्याला जे होणारं 70-80% नुकसान जवळपास आपल्याला 10-15% आतच ठेवता येईल.